महायुतीचा काय फॉर्म्युला ठरलेला आहे, मित्र पक्षांना किती जागा देणार? महायुतीचा फॉर्म्युला ठरवण्याचा अधिकार राज्याच्या त्या पक्षाच्या कोर कमिटीच्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन चर्चा करून फॉर्म्युला ठरवायचा आहे। आणि हा अधिकार आम्हाला कार्यकर्ते होऊन आम्हाला नाही, भारतीय जनता पक्षाची कोर टीम असेल, शिवसेनेची असेल, राष्ट्रवादीची असेल, आरपीआयची असेल, ते त्यांच्या पक्षात चर्चा करून हे सगळे एकत्र बसून फॉर्म्युला ठरवणार। त्याच्यात सोल्युशन नाही निघालं तर भारतीय जनता पक्षाचे आमचे वरिष्ठ नेते जे आहेत, दिल्लीत अमित भाई शाह आहेत, जे नड्डा जे आहेत, त्यांच्यासोबत बसून त्याच्यात निश्चितपणे उचित फॉर्म्युला, सन्मानजनक फॉर्म्युला ठरवण्यात। आता ही लोकशाही आहे, माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा नावं येतात, त्याला काय कारण पक्ष हा सगळा निर्णय घेत असतात। उमेदवार कोणाला द्यायची कोणाला नाही द्यायची हे ठरवण्याचा अधिकार पक्षाला, आणि पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा अधिकार हा सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा आहे। नाही, माझा दौरा वेगळ्या पद्धतीचा, मी काही इकडे कोणत्याही प्रकारच्या ह्या सभांमध्ये आढावा घ्यायला आलो नाही की इथून कोण उमेदवार असेल। मला वेगळं काम दिलेलं आहे, म्हणजे डॉक्टरांची संवाद, वकिलांची संवाद, शिक्षकांची संवाद, लाभार्थ्यांची संवाद, कार्यकर्त्यांची संवाद, अशा प्रकारचा जो कार्यक्रम पक्षाने ठरवून दिलेला आहे त्या चौकटीत मला काम करायचं आहे। हे ठरवण्याचा अधिकार मला नाही आणि त्याच्यासाठी मी आलो। कुठल्या मुद्द्यावर यावेळी लोकसभाची निवडणूक नांदेडसाठी महत्वाची राहणार आहे? कारण की काँग्रेस नांदेडने संपूर्ण देशासाठी विकास हा एक मुद्दा आहे, मोदीजींची गॅरंटी हा मुद्दा आहे, आणि गॅरंटीची गॅरंटी देणारा प्रधानमंत्री या देशाला लाभलेला आहे। फक्त देशातच नाही तर विश्वामध्ये भारताचा गौरव वाढवण्याचं काम ज्या मोदीजींनी केलं, त्या मोदीजींच्या विकासाच्यामुळे जनता निश्चितपणाने पुन्हा मोदीजींना या ठिकाणी निवडून देईल। अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, याच्यामध्ये काही दुमत नाही। बरं, भाजपच्या संपर्कात शिवसेनेचे खासदार आहेत, त्या काही तिकडे उमेदवारी त्यांना भेटत नसल्यामुळे ते बावनकुळे यांची भेट घेतल्याचं काही नाही, मला काय याच्या बाबतीतली माहित नाही। मी काल छत्तीसगडला होतो, तिथूनच मी हैदराबाद मार्गे इकडे आलोय, त्यामुळे मी काही बातमी बघितली नाही। तुम्ही सांगता त्याच्यावरून मला माहिती आहे। आणि मुद्दा असा आहे की सगळे आमच्या महायुतीचे घटक दलाचे लोक आहेत ते एकमेकांना भेटत असतात, भेटले म्हणजे काय उमेदवारीसाठीच भेटले असं त्याचा अर्थ नाहीये। मी जी काय माहिती घेतो त्याच्यावरून मला इथल्या कार्यकर्त्यांनी दिलेली माहिती, मला आता रस्त्यात एका मंडळाचे अध्यक्ष भेटले, त्यांनी सांगितलं की अशोक चव्हाण साहेब येण्यामुळे इथली लोकसभेची जागाही वन साईड आपली महायुतीची निवडून येईल, अशा प्रकारची त्यांनी माहिती। निश्चितपणाने एका राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले नेते या नांदेडचे आहेत, आणि ते जेव्हा भारतीय जनता पक्षात प्रवेश करतात तर त्यांच्या येण्यामुळे अर्थातच पक्षाला फायदा होणारच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।